नागपंचमी एक असा दिवस ज्या दिवशी आपण नागांची पूजा करतो. पुराणात असं म्हटलेलं आहे, की ही जी पृथ्वी आहे, ही शेष नागावर वसलेली आहे. म्हणून या पृथ्वीची जी संपदा आहे, ह्याच्यावर नागांचा अधिकार आहे. नागांचं अधिपत्य आहे. म्हणून आपल्या पृथ्वीतून जे उत्पन्न होतं धान्य आणि जे गुप्त ज्ञान आहे, ह्याच्यावर नागांचा सर्वस्वी अधिकार आहे. आणि हेच वैशिष्ट्य आहे अश्लेषा नक्षत्राचं. अश्लेषा नक्षत्र जेव्हा आकाशात उदयास येते, तेव्हा नागदेवताला पृथ्वीवर मुक्त संचार करण्याची मुभा दिली जाते. म्हणून आपण नागपंचमी दिवशी नागांची पूजा करतो. जर तुम्हाला एखादा जुनाट आजार असेल किंवा तुम्हाला एखादी समस्या असेल, ज्याच्यापासून मुक्ती होणं तुम्हाला असं वाटतं की अशक्य आहे, तर या दिवसांपासून म्हणजेच शनिवारपासून पुढचे 6 दिवस तुम्ही कुठल्याही मोठ्या झाडाला ज्याची मुळं खूप खोलवर गेली आहेत, उदाहरणार्थ वडाचं झाड, पिंपळाचं झाड, अशा झाडाच्या मुळाला तुम्ही मध, दूध आणि पाण्याचं मिश्रण अर्पण केल्याने तुमच्या या समस्या दूर होऊ शकतात.